तर नवी मुंबईमध्ये मनसेनं शोले डायलॉगचे फलक लावलेत। हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर मनसेकडनं फलकबाजी करण्यात आली आहे। कितने आदमी थे सरदार दो और तुम तीन फिर भी वापस लौट आए अशा आशयाचा मजकूर त्यावर छापण्यात आलाय आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आलाय। हिंदी सक्तीच्या विरोधातील ही फलकबाजी आहे आणि डायलॉगबाजी मात्र हिंदीतनं करण्यात आली आहे। हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द असंही त्यावरती छापण्यात आलेले। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं, पाहूयात। 1 तारखेपासून महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्तीचे अध्यादेश काढले होते। पहिलीपासून याचाच विरोध करून जे आहे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा विरोध केला होता। त्याच्यानंतर दोन्ही ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी मिळून याचा विरोध केला आणि 5 जुलै रोजी हे मेळावा आणि मोर्चा काढणार होते हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये। याच्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने हे दोन्ही अध्यादेश जे आहेत रद्द करण्यात आलेले आहेत आणि हा मराठी अस्मितेचा विजय म्हणून नवी मुंबई येथील एरोली सेक्टर 3 मध्ये रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे आहे बाहेर एक बॅनर मोठा लावलेला आहे। रुपेश कदम जे आहेत शहर सचिव आहेत मनसेचे, त्यांनी त्यांच्या संकल्पनेने हा बॅनर लावलेला आहे। पाहताय आपण या बॅनरवरती लिहिले शोलेचा एक फेमस डायलॉग आहे, कितने आदमी थे सरकार दो और तुम कितने थे तीन फिर भी वापस आ गए। 2 आदमी म्हणजे याच्यामध्ये असं दाखवलं गेले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि 3 आदमी, 3 म्हणजे अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील। तर ह्यांना हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी टोला दिला आहे या बॅनरच्या माध्यमातून दिसते ना। या बॅनरची चर्चा जी आहे सोशल मीडियावरती जोरदार सुरू आहे। आपण एकंदरीत पाहतोय मराठी अस्मितेचा हा खरा विजय आहे असं कुठेतरी हा बॅनर मधून दिसते आणि हिंदी सक्तीचे दोन्ही अध्यादेश जे आहे रद्द करण्यात आलेले आहेत। राहुल कांबळे, एनडीटी मराठी, नवी मुंबई। पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच ही ठाम भूमिकावरती राजसाहेब ठाकरे कायम राहिलेले आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी देखील हिंदी सक्तीला विरोध दर्शवला आणि 5 जुलैला जो राजसाहेबांनी मोर्चाचे घोषणा केली होती, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार होते आणि त्याची धास्ती घेऊन या सरकारने तो GR रद्द केला। दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद दिसू नये या उद्देशाने हिंदी सक्तीचा तो GR रद्द केला आणि या सर्व परिस्थितीमध्ये तो शोलेचा डायलॉग एकदम परफेक्ट होत होता। म्हणून त्या अनुषंगाने मी हे बॅनरचं मतप्रदर्शन केलं होतं।